नमस्कार. आज आपण इथे कोळंबी मसाला बनवणार आहोत. खूप छान चविष्ट असा हा कोळंबी मसाला तयार होतो. तर ह्या मसाल्याबरोबर तुम्ही नक्कीच 2 चपात्या जास्ती खाल. तर आज आपण इथे अगदी झटपट तयार होणारा झणझणीत असा कोळंबी मसाला बनवणार आहोत. तर हा कोळंबी मसाला कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. इथे आपण आता स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता इथे आपण कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट. तर आता कोळंबीला आपण मसाले छान लावून घेणार आहोत. कोळंबीला मसाले लावून झाल्यानंतर कोळंबी आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. कोळंबीला अशा पद्धतीने आपण मसाले लावून ठेवले म्हणजे कोळंबीला खूप छान अशी चव येते. तर एकदा अशा पद्धतीने कोळंबी बनवून बघा. अगदीच नक्कीच तुम्ही 2 चपात्या जास्त खाल. तर आता इथे कोळंबीला मसाले लावून झालेले आहेत आणि आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाले की बारीक चिरलेला एक कांदा, कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून कांदा परतवून घेणार आहोत. कांदा सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो. तर अशा पद्धतीने आपण कांदा तळून झालेला आहे. पाहू शकता कांद्याचा रंग. तर इथे कांदा तळून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. तर इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा छान एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे छान तळला जातो. तर अगदी एकजीव होईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि साधारण तेल सुटलेलं आहे. तर कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर 1 चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटोमध्ये आलं लसूण पेस्ट परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटोमध्ये आलं लसूण पेस्ट छान परतवून झालेली आहे. तर इथे आपण आता घरगुती लाल तिखट 2 चमचे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. आता आपण कांदा टोमॅटोमध्ये छान परतवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे म्हणजे मसाले जळले जात नाही. तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाला छान कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा टोमॅटोमध्ये आपण मसाला परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. गरम मसाला आपण परतवून घेणार आहोत. तर इथे गरम मसाला आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून झालेला आहे आणि आता कोळंबी आपण छान 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करून झालेले आहेत. आता कोळंबी आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. कोळंबी आपण मॅरिनेट करून ठेवलेली त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे जास्त पाण्याचा वापर करू नका कारण आपण कोळंबी मसाला बनवतो. तर अगदी कमी पाण्याचा वापर करा म्हणजे खूप छान चविष्ट असा हा कोळंबी मसाला तयार होतो. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 ते 3 कोकम. तर इथे आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे तरीसुद्धा आपण 2 ते 3 कोकमचा वापर करणार आहोत. कोकममुळे खूप छान अशी चव येते. नक्की वापर करून बघा. तर इथे आता कोकम टाकल्यानंतर आपण कोळंबी छान ढवळून घेणार आहोत. तर इथे आता 2 ते 3 मिनटासाठी आपण कोळंबी शिजवून घेणार आहोत. तर कोळंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर इथे आता कोळंबी मसाला पण ढवळून झालेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकताना लक्षात ठेवा आपण कोळंबीला मॅरिनेट करताना मिठाचा वापर केलेला. तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. तर इथे 2 मिनटं झालेली आहेत आणि कोळंबी मसाला तयार झालेला आहे. तर इथे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर केलेला आहे आणि आता कोळंबी मसाला तयार झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. कोळंबी मसाला तुम्ही नक्की रेसिपी बनवून बघा. अगदी 2 चपात्या नक्कीच जास्त खाल. तर हा कोळंबी मसाला तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. तर इथे कोळंबी मसाला तयार झालेला आहे. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.
पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.